Welcome to SPSPM's Renuka High School, Satara Parisar, Aurangabad. Myself, Mahajan Army, Assistant Teacher of Subject English. Today we are going to learn topic 2.2, The Boy Who Broke the Bank, Standard 10. In this section we are going to take a look at 2.2, The Boy Who Broke the Bank. ही जी गोष्ट आहे तर या गोष्टीमध्ये कशा प्रकारे अफवा पसरल्या जातात वाऱ्याच्या वेगाने किंवा वणव्याच्या वेगाने, तर त्याच्यावरती आधारित ही कथा आहे. चला तर मग बघूया द बॉय हू ब्रोक द बँक. या कथेचे लेखक आहेत रस्किन बॉन्ड. रस्किन बॉन्ड 1934 इज ॲन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. He lives with his adopted family in Landor in Mussoorie, India. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. रस्किन बॉन्ड ज्यांचा जन्म 1934चा आहे, ते ब्रिटिश मूळ असलेले भारतीय लेखक आहेत जे भारतातील मसुरी या ठिकाणी असतात. इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशनने त्यांना भारतीय बालसाहित्य वाढीसाठी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे त्या संस्थेतर्फे. ही गॉट द साहित्य अकॅडमी अवॉर्ड इन 1992 फॉर आवर ट्रीज स्टील ग्रो इन डेहरा. त्यांना 1992मध्ये आवर ट्रीज स्टील ग्रो इन डेहरा यासाठी भारतातील साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार साहित्य अकॅडमी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ही वॉज अवॉर्डेड पद्मश्री अँड पद्मभूषण रिस्पेक्टिव्हली इन 1999 अँड 2014. त्यांना 1999मध्ये पद्मश्री आणि 2014मध्ये पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. Nathu grumbled to himself as he swept the steps of the Pipalnagar Bank owned by Seth Govindram. नथू त्या पिपलनगर बँक जी आहे सेठ गोविंदराम यांची, त्या बँकेच्या पायऱ्या झाडत होता आणि तो त्याचं काहीतरी बडबड करत होता. ही यूज द स्मॉल ब्रूम हरिडली अँड केअरलेसली अँड आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबोव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. तो एकदम घाईघाईने आणि निष्काळजीपणे त्या पायऱ्या झाडत होता आणि ते करताना धूळ उंच उडत होती त्याच्या डोक्यावर आणि त्या पायऱ्यांवर परत येऊन बसत होती. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट डस्टबिन, सीताराम द वॉशरमन सन पास्ड बाय. आणि तो ती जी डस्टबिन झटकत होता धुळीने, त्यावेळेस सीताराम त्या कपडे धुणाऱ्या धोब्याचा मुलगा तिथून जात होता. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड अ बंडल ऑफ फ्रेशली प्रेस्ड क्लोथ्स बॅलन्स्ड ऑन हिज हेड. सीताराम हा त्याचे कपडे पोचण्याचं काम करत होता आणि त्याच्या डोक्यावरती धुतलेल्या स्वच्छ कपड्यांचा गाठोडं होतं. डोंट रेस सच डस्ट, ही कॉल्ड आउट टू नथू. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अँड एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. आणि नथू म्हटला की तो नथूला म्हटला सीताराम की अशा प्रकारे तू धूळ उडवू नको. तुला महिन्याचे ₹2 त्यांनी वाढवून दिले नाही म्हणून तू तुझा राग दाखवत आहेस का, किंवा तू रागावलेला आहेस का? I don't wish to talk about it, complained the sweeper boy. I haven't even received my regular pay and this is the 20th of month. Who would think a bank would hold up a poor man's salary? As soon as I get my money, I am off. Not another week I work in this place. And Nathu banged the pan against the dustbin several times, just to emphasize his point and giving himself confidence. आणि मग त्याने तक्रार केली की मला तर त्या गोष्टीवर बोलायचंच नाही आहे. मला अजून ते वाढलेले पैसे तर जाऊ दे, परंतु मला अजून माझं जे नियमित वेतन आहे ते अजूनही दिलेलं नाही आणि ही महिन्याची 28 तारीख आहे. कोणी विचार तरी केला असेल की एका बँकेने एका गरीब माणसाचं वेतन दिलेलं नाही. आता मी पुढच्या महिन्यात एकही दिवस मी इथे थांबणार नाही. माझं पगार घेतल्यानंतर मी इथे काम करणार नाही. आणि मग त्याने अनेक वेळा ती धूळ त्या डस्टबिनमध्ये झटकली हे दर्शवण्यासाठी की तो त्याच्या गोष्टीवर किंवा त्याच्या विचारावर ठाम आहे. वेल, आय विश यू लक, सेड सीताराम. आय विल कीप लुक आउट फॉर एनी जॉब्स दॅट माइट सूट यू. अँड ही प्लॉडेड barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders.
त्यानंतर सीताराम म्हणाला की हो, मला तुझ्या शुभेच्छा आणि मी तुझ्यासाठी तुला सुटेबल होईल असं काम शोधण्यास मी सुरुवात करत आहे. आणि असं म्हणून त्याने ते कपड्याचं गाठोडं डोक्यावर ठेवलं आणि ते ठेवल्यानंतर त्याचं डोकं आणि त्याचे खांदे झाकले जात होते आणि मग तो तिथून निघून गेला. ॲट द फोर्थ होम ही विजिटेड, सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. Tying his bundle together, he said, I know of a sweeper boy who's looking for work. He can start from next month. He's with the bank just now, but they aren't giving him his pay and he wants to leave. आणि चौथ्या घरी गेल्यानंतर सीतारामला लक्षात आलं किंवा त्याने ऐकलं की त्या घराची मालकीन जी आहे तर ती एका झाडणाऱ्याच्या शोधात आहे. आणि मग तो बंडल बांधता म्हणजे त्याचं गाठोडं बांधता तो म्हणाला की मला एक झाडणारा मुलगा माहिती आहे ज्याला कामाची गरज आहे किंवा तो काम शोधत आहे. तो पुढच्या महिन्यापासून तो काम करू शकतो. तो सध्या एका बँकेत आहे, परंतु त्यांनी त्या बँकेला ते पगार दिलेला नाही आणि म्हणून तो ते काम सोडण्याच्या तयारीत आहे. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तव. वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. आणि मग ती म्हटली असं आहे का, तर मग ठीक आहे, त्याला तू मला उद्या येऊन भेटायला सांग. And Sitaram, glad that he had been of service to both a customer and his friend, hoisted his bag on his shoulders and went his way. आणि मग सीतारामला आनंद झाला की त्याने 2 जणांचं काम केलं, 2 जणांना सेवा दिली, की त्याच्या कस्टमरलाही आणि त्याच्या मित्रालाही. आणि तो त्याचं गठोडं घेऊन चालू लागला. Mrs. Srivastava had to do some shopping. She gave instruction to the ayah about looking after the baby and told the cook not to be late with the midday meal. Then she set out for the People Nagar market place to make her customary tour of the clothes shop. आणि ज्या श्रीमती श्रीवास्तव होत्या तर त्यांना खरेदीसाठी जायचं होतं आणि म्हणून त्यांनी घरकाम करणारी जी आया होती तिला काही सूचना दिल्या आणि परत छोट्या बाळाकडे लक्ष देण्यास सांगितलं आणि दुपारचं जेवणासाठी उशीर करू नको अशा प्रकारच्या सूचना दिल्या. आणि त्यानंतर त्या पिपळनगर मार्केटमध्ये खरेदीसाठी निघून गेले. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. आणि मग त्या पिपळनगरच्या बाजाराच्या एका बाजूला एका टोकाला एक पिंपळाचं झाड होतं मोठं आणि तिथे त्या मिसेस श्रीवास्तव यांना मिसेस भूषण भेटल्या, ज्या झाडाच्या सावलीखाली उभ्या होत्या उष्णतेपासून वाचण्यासाठी. मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकरचीफ. मिसेस भूषण या त्या मोठ्या रुमालाने स्वतःला हवा घालत होत्या. शी कंप्लेंड ऑफ द समर विच शी अफर्म वॉज डेफिनेटली द हॉटेस्ट इन द हिस्ट्री ऑफ पिपलनगर. आणि त्या या सर्वात उष्ण असा पिपलनगरच्या इतिहासामध्ये सर्वात उष्ण असा उन्हाळा हा आहे याबद्दल त्या तक्रार करत होत्या. She then showed Mrs. Srivastava a sample of the clothes she was going to buy, and for 5 minutes they discussed its shade, texture and design. आणि मग त्यांनी मिसेस श्रीवास्तवला एक कपड्याचा तुकडा दाखवला सॅम्पलचा आणि मग त्यांना तो कपडा खरेदी करायचा होता. त्यानंतर 5 मिनटं त्या दोघींची चर्चा त्या कपड्याचा रंग, टेक्स्चर, डिझाईन यावर त्यांची चर्चा झाली. Having exhausted this topic, Mrs. Srivastava said, Do you know, my dear, that said Govindram's bank can't even pay its employees. Only this morning I heard a complaint from their sweeper who hasn't received his wages for over a month. आणि नंतर ह्या सगळ्या त्या कपड्यांच्या शेड्स, टेक्स्चर आणि डिझाईन याच्यावरच्या गप्पा मारून त्या थकल्या. आणि मग त्यानंतर त्या मिसेस श्रीवास्तवतील मिसेस भूषणला म्हटल्या की तुला कळालं आहे का सेठ गोविंदरामची जी बँक आहे तर त्यांनी बँकेने त्यांच्या कर्मचाऱ्यांना पगार त्या देऊ शकत नाहीत. आणि आज सकाळीच मी ऐकलं की त्यांनी त्यांच्या झाडू मारणाऱ्या कर्मचाऱ्याला मागच्या 1 महिन्याचा पगार दिलेला नाही. शॉकिंग, रिमार्क मिसेस भूषण. इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन अ बॅड वे. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड आयदर. आणि मग मिसेस भूषण म्हटले की हे धक्कादायक आहे. जर ते एका झाडू मारण्याचा पगार देऊ शकत नसतील तर हे खूपच वाईट आहे, कारण मग ते इतर कोणालाही पैसे देऊ शकणार नाही किंवा देणार नाहीत. शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तव ॲट द टॅमरिन ट्री अँड वेंट
in search for her husband, who was sitting in front of Kamal Kishore's photography shop talking with the owner. आणि मग मिसेस भूषण ज्या होत्या तर त्यांनी त्या मिसेस श्रीवास्तवला तिथेच त्या पिंपळाच्या झाडाखाली सोडलं आणि त्यांचे पती जे होते त्यांना त्या शोधत होत्या. आणि मग त्यांचे पती जे होते तर ते कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानात तिथे बसलेले होते त्याच्या मालकाशी गप्पा मारत. सो देअर यू आर, क्राईड मिसेस भूषण. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन आवर. वेअर डिड यू डिसॅपियर. आणि मग त्या म्हटलं की तुम्ही इथे आहात तर मी तुम्हाला 1 तासापासून शोधत आहे, तुम्ही कुठे गायब झालेले होते. Never, replied Mr. Bhushan. Had you remained stationary in one shop, I might have found you, but you go from one shop to another like a bee in a flower garden. आणि ते म्हटले की मी इथेच तर आहे आणि तू एका दुकानात स्थिर थांबशील तेव्हा ना, तू एखाद्या मधमाशीप्रमाणे जी की फुलांच्या बागेमध्ये एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाते, तर त्याप्रमाणे तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानात सतत जात असते. डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग, द हीट इज ट्राईंग इन अप. आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर. इवन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. आणि मग त्यांनी ती मिस्टर भूषण म्हणले की आता जास्त बोलू नका आणि आधीच खूप उष्णता आहे आणि मला तर काही कळतच नाही आहे की पिपलनगरमध्ये चाललं आहे काय, आणि बँकसुद्धा बुडीत निघण्याच्या मार्गावर आहे. व्हॉट्स दॅट, सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक. आणि मग ते अचानक खाली बसले आणि काय झालं आहे आणि कोणती बँक. व्हाय द पिपलनगर बँक ऑफकोर्स. आय हिअर दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज. डोंट टेल मी यू हॅव ॲन अकाउंट देअर मिस्टर किशोर. आणि मग कोणती म्हणजे काय, नक्कीच अर्थातच पिपलनगर बँक. आणि मी असं ऐकलं की त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांचे पगारसुद्धा थांबवलेत. आणि आता मला असं म्हणू नको की तुझं तिथे खातं आहे. नो, बट माय नेबर हॅज, ही एक्सक्लेम. अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर. आणि तो म्हटलं की नाही, माझं नाही, परंतु माझ्या शेजाऱ्याचं तिथे खातं आहे. आणि मग त्या त्याच्या बाजूचे दुकान जे होतं पार्टिशन, तिथे ते जे बार्बर शॉप होतं, त्या बार्बर शॉपच्या दुकानासमोर तो उभा राहिला आणि म्हटला, दीपचंद, हॅव यू हर्ड द लेटेस्ट? द पिपलनगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स. यू वुड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज यू कॅन. आणि तो म्हटलं की दीपचंद, तू ऐकलं आहे का ही नवीन बातमी? पिपलनगर बँक जी आहे तर ती बुडण्याच्या मार्गावर आहे. तू लवकरात लवकर तिथून तुझे पैसे काढून घे. Deepchand, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. आणि दीपचंद ही बातमी ऐकल्यानंतर तो ती कटिंग करत होता एका वयोवृद्ध व्यक्तीची आणि त्याचे हात थरथरले आणि त्या व्यक्तीच्या कानाला इजा झाली. द कस्टमर एल्प विथ पेन अँड डिस्ट्रेस, पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ओफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. आणि ते जे गिराईक होतं त्याचं कान थोडासा कट झाला होता, ते वेदनेने विव्हळलं आणि नाराजही झालं. ते विव्हळलं याच्यासाठी की त्याचं कान कट झालं होतं थोडंसं, आणि त्याची निराशा ही होती की त्याने ही वाईट बातमी ऐकली होती. विथ वन साईड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन, ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर व्हेअर देअर वॉज अ टेलिफोन. आणि हे ऐकल्यानंतर तो पटकन तिथून उठला खुर्चीतून. त्याची एका साईडची दाढी तशीच राहिली होती करायची आणि तशाच स्थितीमध्ये तो समोरच्या जनरल स्टोर्समध्ये जिथे टेलिफोन आहे तिथे गेला. ही डायल्ड सेट गोविंदराम्स नंबर. त्याने गोविंदरामला फोन लावला, सेट गोविंदराम यांना. द सेट वॉज नॉट ॲट होम. वेअर वॉज ही दे. आणि ते सेट जे आहे तर ते घरी नव्हते. मग ते कुठे गेले होते? द सेट वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. आणि सेट जे होते तर ते काश्मीरमध्ये सुट्ट्या घालवण्यासाठी गेले होते. हो, वॉज दॅट सो? द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. आणि त्या वृद्ध व्यक्तीला त्यावर विश्वास बसला नाही. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद, द बर्ड हॅज फ्लॉन. तो परत दीपचंदच्या दुकानात आला घाईघाईने आणि म्हटला की पक्षी उडून गेला. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. सेठ गोविंदरामने तो शहर सोडून निघून गेला. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. आणि नक्कीच मग
ही बँक बुडीत निघालेली आहे. अँड देन ही डॅश आउट ऑफ द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. आणि तो घाईघाईने तो निघून गेला. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. आणि मग ती बातमी जी आहे ती बाजारामध्ये आगीप्रमाणे एखाद्या वनव्याप्रमाणे पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप, circulated among the customers and then spread with them in various directions to the battle seller, the tailor, the free vendor, the jeweler, the beggar sitting on the pavement. आणि ती मग त्या जनरल मर्चंटकडून म्हणजे जनरल दुकानदाराकडून मग ती प्रवास करत करत इतर दुकानांमध्ये, त्यानंतर त्यांच्या गिराईकांमध्ये, त्यानंतर मग वेगवेगळ्या दिशेंना ती पसरली. मग ते हातगाडी विक्रेते असतील किंवा टेलर असेल किंवा मग ज्वेलर असेल किंवा मग साईडला बसणारे जे भिकारी होते तर त्यांच्यापर्यंतसुद्धा ती बातमी पोहोचली. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रूक्ड लेग. आणि जो म्हातारा गणपत होता, जो भिकारी होता, तो त्याचा एक पाय वाकडा होता. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. तो अनेक वर्षापासून भीक मागण्यासाठी त्या रस्त्याच्या कडेला असलेल्या पेमेंटवर बसत असे. इन द इव्हनिंग समवन वूड कम विथ अ बॉरो अँड टेक हिम अवे. संध्याकाळी कोणीतरी यायचं आणि त्याला लोटगाडीवर बसून घेऊन जायचं. ही हॅड नेवर बी नोन टू वॉक. आणि त्याला कोणीच चालताना बघितलेलं नव्हतं. बट नाव ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत अस्टोनाइज्ड एव्हरीवन, लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डिरेक्शन ऑफ द बँक. इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1,000 रुपीज इन सेविंग. आणि त्या दिवशी त्याने सगळ्यांना आश्चर्यचकित केलं. जसंच त्याला कळालं की बँक बुडणार आहे तर तो त्याच्या पायावर नुसतं उभाच राहिला नाही तर बँकेच्या दिशेने वेगाने धावत गेला. नंतर कळालं की त्याने त्या बँकेमध्ये हजारो रुपयाची बचत केलेली होती. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन. आणि रस्त्यावर लोक गटागटाने उभे होते आणि त्या परिस्थितीवर चर्चा करत होते. पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रायसिस, सेल्डम और नेवर हॅड फ्लड्स, अर्थक्वेक्स और ड्रॉप अँड द इमिनंट क्रॅश ऑफ द पीपल नगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंजी. सम बुस्टेड ऑफ देअर foresightedness, congratulating themselves on having already taken out their money or on never having put any in. Others speculated on the reasons for the crash, putting it all down to excess indulged in by Seth Govindram. आणि मग सर्वजण चर्चा करत होते की काय भूकंप आला आहे की पूर आला आहे, परंतु काही जणांना आनंदही होता की आपल्या त्या बँकेत पैसेच नव्हते किंवा मग आपण आधीच काढून घेतले होते किंवा आपलं तिथे अकाउंटच नव्हतं. आणि मग काही जास्तीच्या अफवा त्या पिपलनगर बँकेविषयी, सेठ गोविंदरावविषयी पसरत होत्या. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट, सेड वन. एक म्हणाला की सेठने राज्य सोडलं आहे. ही हॅड फ्लेड द कंट्री, सेड अनदर. दुसरा म्हटलं की नाही त्याने देशच सोडला आहे. ही वॉज हायडिंग इन पिपलनगर, सेड अ थर्ड. तिसरा म्हणाला की नाही ते पिपलनगरमध्येच लपलेले आहे. ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरी ट्री, सेड अ फोर्थ, अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. आणि मग तो चौथा म्हटलं की त्यांनी स्वतःला लटकवून घेतलं पिंपळाच्या झाडाला आणि मग त्या झाडणाऱ्या मुलाने सकाळी ते पाहिलं. अशा प्रकारच्या अफवा त्यांच्याविषयी पसरत होत्या. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल its ready cash and the harassed manager was in a dilemma. Emergency funds could only be obtained from another bank some 30 miles distant and he wasn't sure he could persuade the crowd to wait until then. And there was no way of contacting Seth Govindram on his houseboat in Kashmir. दुपारपर्यंत त्या छोट्या बँकेतली सगळी रक्कम संपलेली होती आणि आता परत रक्कम जर आणायची तर त्या मॅनेजर जो होता तो द्विधा परिस्थितीमध्ये किंवा संकटात सापडला होता. कारण परत तत्काळ जर रक्कम उपलब्ध करायची तर तिथून 30 मैल अंतरावर दुसऱ्या बँकेत जावं लागणार होतं आणि त्याला खात्री होती की आपण तोपर्यंत ह्या जमावाला थोपवून धरू शकणार नाही. आणि मग परत सेठ गोविंदराम हे हाऊसबोटवर असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. लोक त्या काउंटरपर्यंत जायचे पैशाच्या आणि तिथून त्यांना उत्तर मिळायचं की दुसऱ्या दिवशी या.
दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. त्यांना ते सांगितलेलं आवडत नसे. अँड सो दे गॅदर्ड आउटसाईड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग गिव्ह अस आवर मनी ऑर वी विल बॅक इन. आणि मग ते म्हणायचे की आम्हाला आमचे पैसे द्या. ते पायऱ्यांवर जमायला सुरुवात झाली आणि ते म्हणायचे की आमचे पैसे द्या नाहीतर आम्ही हे तोडफोड करू. अँड फेच द सेट वी नो ही इज हेडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. आणि ते काय म्हणायचे की सेटला आणि आम्हाला माहिती की ते सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपलेले आहेत. Mischief makers who didn't have a पैसा in the bank joined the crowd and aggravated their mood. आणि मग त्यातले जे काही हुल्लड लोक होते तर ज्यांचा एकही पैसा त्या बँकेत नव्हता परंतु ते जमावात समावेश होत होते आणि त्या जमावाला चिथावण्या देत होते. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू पॅलॅकेट देम. आणि मॅनेजर जे होते ते त्या प्रवेशद्वारात उभे होते आणि ते त्यांना अडवत होते की आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी बट नो इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. ही अर्ज देम टू गो होम अँड कम बॅक द नेक्स्ट डे. आणि ते सांगायचे की बँकेकडे भरपूर पैसा आहे परंतु आता तत्काळ तो उपलब्ध होऊ शकत नाही. ते त्यांना विनंती करत होते की तुम्ही आता घरी जा आणि दुसऱ्या दिवशी या. वी वॉन्ट इट नाव चॅन्टेड सम ऑफ द क्राऊड. नाव नाव नाव. आणि ते जमावातून आवाज येत होता की नाही आम्हाला आत्ताच पाहिजे आणि आत्ता म्हणजे आत्ताच. अँड द ब्रिक हर्टल थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट ग्लास विंडो ऑफ द पीपल नगर बँक. आणि मग त्या जमावातून कुठून तरी हवेतून एक वीट त्या पीपल नगर बँकेच्या काचेवर येऊन आदळली. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. आणि मग नथू दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ते पायऱ्या झाडायला आल्या त्यावेळेस त्याने बघितलं की तिथे त्या फुटलेल्या काचेचे तुकडे आणि दगडं पडलेले होते. रेझिंग हिज हँड्स इन अ गेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्कस्ट ही क्राईड हुलिगन्स सन्स ऑफ द डॉनकीज ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट. इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो टू बी इन्क्रीज. ही स्मोट द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. आणि तो ज्यावेळेस आला तर त्याने बघितलं की तिथे काचेचे तुकडे आणि ते दगडं पडलेले होते. तो त्याचे हात उंचावर किंचाळत होता आणि त्या लोकांना शिव्या देत होता की हे हुल्लडबाजांनो सन्स ऑफ डॉनकीज. त्यांना शिव्या देत होता आणि सांगत होता की एकतर मला पैसे मिळायला इथं उशीर झाला आहे आणि त्यात हे जास्तीचं काम या लोकांनी वाढवून ठेवलं. आणि मग तो रागारागाने तनतन करत ती साफसफाई करत होता. गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशरमन्स बॉय गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ. आणि तिथे परत नथू आला आणि तो म्हटलं की सायकलवरून उतरता उतरता म्हटलं की तू तयार आहेस का पुढच्या महिन्यापासून नवीन काम करण्यासाठी. यू विल हॅव टू आय सपोज नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. आणि तो म्हटलं की तुला ते आता मला असं वाटतं की तुला ते करावंच लागेल कारण आता बँकसुद्धा दिवाळखोरीत निघत आहे. हाऊज दॅट सेड नथू हॅवंट यू हर्ड. आणि नथू म्हटलं की कसे काय. तो पुढं काढलं हॅवंट यू हर्ड. वेल यू वुड बेटर वेट हिअर अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपल नगर अराइव्ह टू क्लेम देअर मनी. अँड ही वेव्ड चिअरफुली. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज सायकल. तो म्हटलं की तुला माहीत नाही तू ऐकलं नाहीस. ठीक आहे तू अजून इथं थोडा वेळ थांब म्हणजे पीपल नगरची अर्धी लोकसंख्या इथे त्यांचे पैसे मागण्यासाठी जमा होतील. आणि तो आनंदाने सायकलवर तिथून निघून गेला हा विचार करत करत की आपल्याला आपलं बँकेत खातं नाही. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स muttering to himself. When he had finished his work, he sat down on the highest step to await the arrival of the manager. He was determined to get his pay. Who would have thought the bank would collapse? He said to himself and looked thoughtfully into the distance. I wonder how it could have happened. आणि तू परत झाडायला गेला स्वतःशी तो बडबड करत होता की कधीतरी हे काम थांबवतो. सगळ्यात वरच्या पायरीवर त्या मॅनेजरचा वाट बघत राहिलं की त्याचं हे करण्यासाठी त्याचे पैसे घेण्यासाठी. आणि तो म्हटलं की कोणी विचार केला होता की ती बँक दिवाळखोरीत जाईल. तो स्वतःचीच म्हणत होता आणि विचार करत होता की मला आश्चर्य वाटतं आहे की हे झालंच कसे. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक इंग्लिश वर्कशॉप. थँक्यू.